खंबीरपणे सातत्याने उभे राहणारे माननीय आमदार मोतीराम भाऊ पवार, माननीय आमदार विजयराव आवटी, माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, प्रमोदराव भिजराव साहेब, वसंतराव जावरे साहेब, माननीय अब्दुलजी वाघ, गुलाबराव शेळके साहेब, सीताराम सर, खिलारी सर, रावसाहेब झावरे, या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी सर्व विभागातून मुंबईपासून आलेल्या उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, कल्याण अहमदनगर रेल्वे मार्ग ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणारा असा शुभ संदेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाठवलेला आहे की आपल्या कार्याची शुभ अशी पावती आहे असं मला वाटतं. मित्रो, हा रेल्वे मार्ग आपल्याला हवा आहे. मुरबाडला तो मुंबईशी जोडणार आहे, जुन्नरला मुंबईशी जोडणार आहे आणि जुन्नर आणि मुरबाड या औद्योगिक वसाहती झपाट्याने या रेल्वेवर कायापालट होऊ शकेल. याशिवाय आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा रेल्वे मार्ग जर झाला तर आपल्या कल्याण पासून ते बीड परळीपर्यंतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा व्यवसाय वाढीला लागेल. शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी या रेल्वे मार्गामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि मराठवाड्यामध्ये जो शेतकऱ्यांचा जोड व्यवसायाची जी गरज आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जो प्रश्न आहे, त्याच्या संबंधामध्ये सुद्धा हा रेल्वे मार्ग निश्चितपणे उपयुक्त ठरेल अशी भूमिका आजच्या परिषदेने घ्यावी अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. मित्रो, गेली 12 वर्ष महाराष्ट्र रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करीत असताना आमचे प्रयत्न हे कार्यकर्त्यांच्या पातळीवर चालले होते. माननीय शेळके साहेब असतील, शिवाजीराव नलावडे साहेब असतील, प्रमोदराव भिजराव असतील, या कार्यकर्त्यांच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करत असताना मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की एक 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माननीय शिवाजीराव आढळराव पाटील दादांना भेटायला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. दादांना त्या कार्यक्रमाला बोलायचं होतं. दादांनी मला सांगितलं, दिनेश महाराष्ट्र रेल्वेचं कुठवर आलंय. योगायोगानं मी सांगितलं, साहेब आम्ही कार्यकर्त्यांच्या पातळीवर चर्चा करतोय, फारसं डेव्हलपमेंट नाही. आणि मी सहज करून बोलून गेलो, साहेब मला असं वाटतं की तुम्ही खासदार व्हावं आणि महाराष्ट्र रेल्वेचा प्रश्न मार्गी लावावा. बोलाची आणि गुणाची गाठ पडली. त्यानंतर वर्ष 1.5 वर्षात शिवाजीराव दादा खासदार झाले आणि नुसते खासदार झाले नाही तर महाराष्ट्र रेल्वेचा प्रश्न भारताच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये मांडण्याचं काम रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्यापर्यंत नेण्याचं काम माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी झपाट्याने केलं. त्याबद्दल आज आपल्या सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं परिस्थिती आहे. मित्र, शिवाजीराव दादांनी महाराष्ट्र रेल्वेचा मुद्दा दिल्लीपर्यंत नेला आणि आज या ठिकाणी काही अपरिहार्य कारणांनी जे आपण उपस्थित नाहीत असे प्रकारची परांजपे साहेब यांनी भारताच्या नेत्यांमध्ये रेल्वे मंत्री असतील, भारताचे कृषी मंत्री असतील, पंतप्रधान असतील, या सर्वांच्या मध्ये महाराष्ट्र रेल्वे पळवण्याचं काम माननीय खासदार प्रकाशजी परांजपे साहेबांनी केलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील जे आपल्या आजच्या या परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा अत्यंत गंभीरपणाने या परिषदेचा महाराष्ट्र रेल्वे कृती समितीला सातत्याने पाठिंबा दिला. आम्ही त्याच्यावेळी खासदार विखे पाटील साहेबांना भेटलो. त्याच्यावेळी विखे पाटील साहेबांनी मोठ्या सूचना केल्या, महाराष्ट्रातल्या सर्व मंत्र्यांना घेऊन आपण एकदा बसू अशी सूचना दिल्लीमध्ये भेटलेलं असताना साहेबांनी आम्हाला केली. आम्हाला ते जमलं नाही, पण साहेब स्वस्त बसलेले दिसत नाही. महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळानं, महाराष्ट्राच्या शासनानं महाराष्ट्र रेल्वेचा प्रश्न उचलून धरलेला आहे. त्यासाठी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे ही. आणि त्याशिवाय ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय राहणार नाही ते माननीय अर्थमंत्री जयंतराव पाटील, ते खरं म्हणजे सांगली भागाचे आहे, पण त्यांचा उल्लेख जाणीवपूर्वक करायला हवा की द्रष्टा नेता कसा असावा. त्या द्रष्टा नेत्यानं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा कल्याण नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग पुढे नांदेड मार्गे नागपूरला जोडला जावा आणि ही हायस्पीड रेल्वे व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न चालवलेला आहे. आणि जागतिक पातळीवरून त्यांनी निविदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने मागवलेल्या आहेत. 6 निविदा महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकार अर्थमंत्री जयंतराव पाटील यांनी दलालीनं हा महाराष्ट्र रेल्वे मार्ग होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवलेले आहेत. मित्र, त्या महाराष्ट्र रेल्वे कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी बोलत असताना आदरणीय नेते माननीय शरदराव पवार साहेबांचाही आपल्याला जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागेल. हा रेल्वे मार्गाचा प्रश्न रेल्वे मंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवून ज्यांनी सातत्याने लावून
आणि माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब ज्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि ते दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेलेले होते ते आपले खासदार शिवाजीराव आढळ पाटील साहेब, या भागाचे आमदार आमचे सहकारी श्री तावटी साहेब, या ठिकाणी नुकतंच ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते शिवाजीराव नरावडेजी, प्रमोदरावजी हिंदूराव, त्याचप्रमाणे माजी आमदार वसंतरावजी जावरे, गुलाबरावजी शेळके, साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे हे सर्व ज्यांनी हाती या ठिकाणी घेतलेले ते दिनेश चंद्रजी, त्यांचे सर्व सहकारी आणि या परिषदेला उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार बंधूंनो, गेल्या 12 वर्ष सातत्यानं हे सर्व दिनेश चंद्र आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी हाती घेतलेले आहे आणि अतिशय कष्टाने आपल्या गावापासून मुंबईपर्यंत आणि दिल्लीपर्यंत सारख्या येणारा घालणं आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र जमवणं हे काम दिनेश चंद्र आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे आणि आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. जे कष्ट आजपर्यंत या ठिकाणी सोचलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांना या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो. भारत सरकारच्या वतीने रेल्वे बोर्डाच्या वतीनं कल्याण, मुरबाड, मार्शल नगर ही रेल्वे झाली पाहिजे अशा प्रकारची आपल्या सगळ्या विभागातील सर्व नागरिकांची अत्यंत महत्वाची मागणी आहे आणि ही रेल्वे होणं अत्यंत आजच्या काळामध्ये काळाची गरज आहे. मुरबाड असेल, पुणे जिल्ह्याचा भाग असेल, नगर असेल, या सगळ्या भागांचा विकास करायचा असेल आणि शेतीपासून निर्माण होणारा शेतीचा माल हा मुंबईच्या बाजारामध्ये वेळेवर त्या ठिकाणी पोहोचवायचा असेल आणि शेतकऱ्यांना अधिक 4 पैसे मिळवायचे असतील तर या रेल्वेची अत्यंत या ठिकाणी गरज आहे. परंतु ही सगळी मागणी आपण भेटत असताना या ठिकाणी आपल्याला 12 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. पण 12 वर्ष खऱ्या अर्थानं या कालखंडाला लागणं अत्यंत गरज नाही असं आपलं सगळ्यांना या व्यासपीठावर आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी वाटत आहे. शिवाजीराव दादांनी आपलं प्रखर विचार या ठिकाणी मांडलेला आहे की आता पुढचा काही काळ आपण आमची वाट बघण्याची आवश्यकता नाही आणि ही जबाबदारी आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब यांच्यावर प्रामुख्याने या ठिकाणी सोपवण्याचं काम त्यांच्या भाषणातून या ठिकाणी झालेलं आहे. आढळराव पाटील आहेत, प्रकाश परांजपे साहेबांनी सुरुवातीला आढळराव पाटील यांनी त्यांनी काम केलंय आणि आज आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटील मनापासून या कामामध्ये लक्ष घालणार आहेत आणि हे सगळे खासदार या भागातले एकत्रित राहून पुढच्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर या विषयाबरोबर लालू प्रसादांची भेट घेऊन या ठिकाणी हा मार्ग रेल्वे या ठिकाणी मंजूर झाली पाहिजे अशा प्रकारची आपली कारवाई 100% पुढच्या काळामध्ये केली पाहिजे अशी आपल्या सर्व जनतेच्या वतीनं बाळासाहेबांना या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतोय आणि पुढच्या काळामध्ये आपण जोमानं या ठिकाणी कामाला लागणं अत्यंत गरजेचं आहे. या रेल्वे रूटला साधारणतः 900 ते 1000 कोटी रुपयापर्यंत खर्च येणार आहे आणि मगाशी उल्लेख केला या ठिकाणी आज भारत सरकारच्या अनेक राज्यांमध्ये आपण रेल्वे रूट तयार करत असताना त्यासाठी किती खर्च आपल्याला करावा लागला हा भारत सरकारने कधी त्या ठिकाणी विचार केला नाही. त्या ठिकाणी राजकीय शक्ती मोठ्या प्रमाणात उपयोगी पडली तर रेल्वे रूट मंजूर होता का असा आमचा समज 100% आहे आणि मग राजकीय शक्तीचा वापर महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आज करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी दिल्लीला जो मोर्चा आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी काढलेला आहे त्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातले सगळे खासदार एकत्र आणून सगळे आमदार या भागातले एकत्र आणून आपण त्या दिल्लीला निश्चितपणानं या कामासाठी धडक दिली पाहिजे आणि आपला रेल्वे रूट मंजूर करण्याचा कसोटीनं आपण प्रयत्न केला पाहिजे तरच हा 100% मार्ग मोकळा होऊ शकेल. आम्ही मुरबाडला खास करून आलाय तुमच्याकडे रेल्वे येईल तेव्हा मुरबाड पासून पहिल्यांदा या ठिकाणी सुरू होईल आणि मग तुमच्या इथेच आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद होणार.
कल्याणला रेल्वे आलेली आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, पण 30 किलोमीटरचं पुढचं अंतर सुद्धा मुरबाडला मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रमोदांनी सांगितलं गोष्ट खरी आहे, एकट्याचं काम नाही. मुरबाडची जनता आणि आम्ही किती ओरडलं तरी 30 किलोमीटर रेल्वे आला. आज 60-70 वर्ष झाली तरी मागणी पुरी करता आली नाही. परंतु आज सगळ्यात महाराष्ट्रातल्या प्रमुख या खासदारांच्या बरोबर आणि बाळासाहेब विखे पाटील, आढळराव पाटील या सर्व नेत्यांच्या बरोबर, आमदारांच्या बरोबर या ठिकाणी ही रेल्वे पुढं होण्याचं साकाराचं स्वप्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. या कामामध्ये अतिशय गती देण्याचं काम आपल्याला निश्चितपणाने करायचं आहे. मुरबाडकरांच्या वतीनं त्या ठिकाणी सुरुवातीला काही प्रश्न निर्माण होते. फारसे वन खात्याचे प्रश्न आमच्याकडे घाटापर्यंत येईपर्यंत फारसे निर्माण होणार नाही. खाजगी जमीन त्या ठिकाणी आहे, कारण ती फार मोठी रेल्वे येणार म्हणून आता मुंबईची माणसं जमीन घ्यायला रोज 100 माणसं मुरबाडला यायला नाहीये. आणि तुम्हाला सांगतो की किमतीचा तर काही आकडा इतका जोराने चाललेला आहे. रेल्वे येणार असं समजल्याबरोबर लाख रुपये 2 लाख रुपये एकरची जमीन आज 7-8 लाख एकरच्या मध्ये चाललेली आहे. पुढच्या काळामध्ये मंजूर झाली आणि वर्तमानपत्रात आधी सरकारचा आदेश निघाला तर पुढच्या काळामध्ये काय किंमत सुरू होईल याचं मला काय या ठिकाणी सांगता येत नाही. परंतु किती महत्वाची जमीन असेल, किंमत असेल, तरी देखील त्या मार्गावरनं येणाऱ्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं आपल्याला या कामासाठी कशा घेता येतील अशा प्रकारचं सहकार्य आमचं सर्वच मुरबाडकरांच्या वतीनं निश्चितपणाने लाभणार आहे. आणि म्हणून आपल्या हद्दीपर्यंत येईपर्यंत आपल्याला काही त्या ठिकाणी अडचण फार आणि सगळेजण येऊन देणार नाही. सहकाराच्या भावनेनं त्याच्यातले मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू. मला वाटतंय हे काम आज आपण दिनेशजी यांनी फार उचललेलं आहे आणि सातत्याने या कामामध्ये ते या ठिकाणी पुढाकार घेतात, आपल्याला सगळ्यांना बोलवतात. त्याच्या या कामाला मी शुभेच्छा देतो. विशेषतः बाळासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. आढळराव या ठिकाणी आपलं भाषण उठून दुसऱ्या कार्यक्रमाला गेलेले आहे. मी दोन्ही नेत्यांना विनंती या ठिकाणी करतो की आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत. हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर आपण प्रमुख भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि दिल्लीला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर आपले सगळे जे खासदार आहेत त्या सगळ्यांना एकत्र या ठिकाणी बोलून त्यांची स्वतंत्र त्या ठिकाणची बैठक लावून महाराष्ट्राच्या या मार्गावरचे सगळे आमदार आपण एकत्र या ठिकाणी जमूया आणि निश्चितपणानं रेल्वे मंत्री महोदय असतील, पवार साहेब असतील, यांना सगळ्यांना बरोबर घेऊन या विषयामध्ये विषयाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आणि पूर्णपणे रेल्वे मंजूर होण्याच्या दृष्टिकोनातून जलद कारवाई आपण सर्वांनी या ठिकाणी करावी अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. अधिक आपल्याला मी या ठिकाणी काही न बोलता आपलं महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे, त्यामुळं अधिक न काय बोलता माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी मोठी काळजी केली होती तरी पण आपण थांबला म्हणून व्यक्तिशाने आपले ऋणी आहे आणि माफी मागतो. ही सगळी भाषणं झाली तर सगळे म्हटले की विखे पाटलांनी लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यांनी मला आपल्या हातातल्या मालाकडे घालून दिला आणि आता तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि ही गोष्ट खरी आहे की ही जी मुलं आहे ती 12 वर्ष धडपडतात, गेली 400 वर्ष मला भेटतात आणि आजची तारीख ही मी जी तारीख दिली त्या तारखेप्रमाणे ती तारीख त्यांनी घेतलेली आहे. दुसरी ही गोष्ट खरी आहे की त्यांचा स्वतःचा काही लाभ आहे, त्यांना कुठे एजन्सी मिळणार आहे, कुठल्या तरी वशिला नंतर कुठे आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, कुठल्या तरी राज्याच्या कमिटीवर जायचे, केंद्राच्या कमिटीवर जायचे म्हणून वशिला लावण्यासाठी सगळ्यांची दारं पुसतात अशी काही परिस्थिती नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी दारं पुसणारी अनेक आपण रोज पाहतो. मला काम नाही, मला काम द्या, राजकारणात पक्ष कार्यकर्ते पुष्कळ सगळ्यांना भेटतात. पण ही जी मुलं आहेत तसे एखादी चंदनाच्या एखादी जोड लावावी लागायची, तिचा सुगंध मिळावा अशा पद्धतीनं सारखी धडपडत आहे. घरच्या भाकरी खाऊन लष्कराचं दळण जाण्याचा जो प्रकारातली मराठी म्हण आहे त्या पद्धतीने ही मुलं खूप काम करतात. म्हणजे त्यांची चिकाटी जी आहे, जिद्द चिकाटी ही वाखाणण्यासारखी. ही पारनेरकरांना सुद्धा
त्या पद्धतीनं एक मोठं मार्गदर्शन आहे की कुठल्याही कामामध्ये तिखट कशी असायला लागते, जिद्द किती असायला लागते. आपण तर दुष्काळ भागात नाही, आपल्याला काय सगळे प्रश्न कधी सुटतात, कधी सुटत नाहीत, कुठले तर कधी गुंतागुंतीचे होतात. आणि आज तर आवाज तर ज्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याविषयी आपण शेवटी बोलणार आहे. आणि म्हणून मला आपल्या वतीने, व्यक्तिशः माझ्या वतीनं आणि एकूणच महाशिराज, अहमदनगर आणि अहमदनगर परिवैजनाथ आणि त्याच्या पुढे जाणारा नागपूर, या सगळ्या जनतेच्या वतीनं मला त्यांचं अभिनंदन करायचं. गेले 4-6 वर्ष अहमदनगरच्या परिवैजनाथला बजेट तरतूद येते 17,56,00,000. 4 वर्ष 1 रुपयाचा खर्च होत नाही. कोण दिवशी मला माहित नाही. जमिनीचं अधिग्रहण होत नाही, रेल्वेचं काम होत नाही. आणि रेल्वे मंत्र्याकडे मिटिंगा झाल्या, आता सांगितल्याप्रमाणे नाटाचे, फायद्याचे, तोट्याचे, अडचणीचे हे तर सर्व सगळीकडे असतात. नंतर हा आपला रेल्वे मार्ग, आता नव्याने 2 रेल्वे मार्गाचा सर्वे आपल्या दृष्टीने बोलतो मी, फक्त महाराष्ट्राचा मी काही मानणार नाही. आता पुणे आणि नाशिक रेल्वेचा सर्वे चालू आहे. मोठ्या रस्त्याचा 4 बदल होणार आहे, पण 4 बदल होतोय. आपला कल्याण ते नगर ते परिवैजनाथ हा नगरपर्यंत थांबत, हा पण 4 बदल होतोय. आणि नगर ते पुण्या या रेल्वेचा कशी होणार आहे या दृष्टीने सर्वे चालू आहे. आणि म्हणून आज वातावरण असं आहे की भारत सरकारला, राज्य सरकारचे प्रयत्न सगळ्यांनी सांगितले. माझे राज्य सरकारला मी भेटेल, बोलेल. आमदार आवतींनी सांगितलंय, त्यांनी 15 तारखेला सगळ्यांना बोलवलंय. संक्रांतीच सण आहे, कोणी जाईल कोणी जाणार नाही माहित नाही मला, कारण संक्रांत कोणाला गोष्ट माहित नाही ना आपल्याला. बिलकुल घ्या कोण मला मिळालं सांगायचं आपल्याला सगळ्यांना. माझी कल्पना अशी त्याच्यामध्ये की ही जी रेल्वे आहे त्याच्यात आता मी वाचलं, आपण एकच प्रयत्न केला पाहिजे की रेल्वे झाली पाहिजे. आता काहीतरी बुलेट रेल्वेचा सर्वे चालू आहे. 350 किलोमीटर तासाला धावणार रेल्वे, तिची गरज आहे. पण मला जर स्वतः नम्रपणे विचारला तर तो सर्वे चालू ठेवला पाहिजे. पण अगोदरचा जो सर्वे आहे 967 कोटीचा, त्याच्याला आपण 1000 कोटी म्हणू. आणि आता जर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कडून होते तर आपला प्रस्ताव असा जाता नवा की कॉर्पोरेशन करावं परिणाम रेल्वेचं, आणि त्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनच हे व्हावे. बीओटी आपण म्हणतो खाजगीकरणातून कोणाचा विरोध नाही, पण बीओटी पुष्कळ माहीत असतं. मी आता खासदारांशी बोललो होते, शिवाजीरावशी बोललो. बीओटी नाही, हे जे खाजगी कारखानदार म्हणतात आम्ही घ्यायला तयार, म्हणजे काही तोटा ते सहन करणार नाही. बीओटी याचा अर्थ असा की तुम्ही बांधा, वापरा आणि घ्या, पण याच्यामध्ये जो तोटा येतो तो तोटा भारत सरकारचं काम असेल तर भारत सरकारला भरावा लागतो, राज्य सरकारचं काम असेल तर राज्य सरकारला तो तोटा पूर्णपणे त्या कॉन्ट्रॅक्टरला द्यावा लागतो. या रेल्वेमध्ये 2 मुद्दे आहेत. त्या मुलांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, पण रिपीट सांगतो पुनरावृत्ती झाली तरी. एक तर मातीचं काम कोणी करायचं. रेल्वे मंत्र्यांना आग्रह एवढाच आहे की तुम्ही आम्हाला मातीचं काम पूर्ण करून द्या आणि बाकीचं काम आम्ही करतो. जमीन धारण करणं, जमिनीचे पैसे देतो आम्ही, फक्त मातीचं काम तुम्ही करून द्या. आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केले की मातीचं काम आम्ही तुम्हाला रोजगार अन्वेषणाचं किंवा अन्य मार्गाचं. त्यांचं म्हणजे 60 आणि 40 आहे, तर 60 मातीचं तुम्ही करा, 40 आमच्याकडे द्या, आम्ही सगळे मोरे वगैरे बांध. याची आता तातडीची परिस्थिती आहे. म्हणजे रेल्वे आता असे काही प्रश्न राहिलेले होणार आहे का होणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टीनं नामदार पवारसाहेब प्रयत्न करतात. ते 2 वेळा भेटले लल्लू प्रसादला, मी उद्या गेलो की पुन्हा त्यांना भेटतो, लल्लू प्रसादला भेटू. खरं म्हणजे ही जी रेल्वे आहे ही कल्याण ते नगर, हे नगर आता जंक्शन होणार. आपले दोघीचं स्टेशन होणार त्याच्याबद्दल नाही, कधी होणार हा काळाचा प्रश्न आहे, पण होणार असं सगळेजण सांगतात. पण जोपर्यंत रेल्वे येते तोपर्यंत होणार याला काय अर्थ आहे. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये मला 2च गोष्टी महत्वाच्या आहेत की मातीचं काम राज्य सरकारने करून देण्याचं कबूल करणं, ते त्यांनी कबूल केलंय, आणि बाकीचं काम रेल्वेने करणं. म्हणजे मग ही बजेटमधूनच रेल्वे करावी
खाजगीकरणातून करायला आपली काही हरकत नाही, पण खाजगीकरणातून करायला आता सरकारने परवानगी दिलेल्या आहे. पण त्या कोणत्या दिलेल्या आहे की तो नफ्याचे रूट असतात ते खाजगी कंपनीचे लोक घेतात. गुजरातमध्ये 4 रेल्वे केल्या, पण जे नफ्याचे रूट आहेत ते नफा मिळाला तर ते कंपन्या घेतात, तो आला तर काही ते घेत नाही. आणि अशा दृष्टिकोनातून हे थोडंसं काम आपलं लाभलेलं आहे. माझी कल्पना आहे या 2 वर्षामध्ये आता याचा निर्णय होण्याची परिस्थिती निर्माण झालेली. आता आमच्या शिवाजीरावने घोषणा केली की नाही तुम्ही उपोषणाला बसू, आम्हाला काही अडचण वाटत नाही. आयुष्यभर संघर्ष करणं आमचं कामच आहे, संघर्षाशिवाय काही मिळत नाही ही गोष्ट खरी आहे. पण सगळ्याच ठिकाणी जे नियम लावले ते या रेल्वेला नियम जर लावले तर माझी कल्पना आहे तर काही फारशी अडचण येणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की 15 तारखेला यांची मिटिंग होईल. मला जात आलं तर मी जाईल, मला बोलवलं नाही पण मी नाही बोलवलं तरी जाईल. सार्वजनिक कामाला मला काय कुठं बोलवावं लागत नाही. तुम्ही सगळे तालुक्यातले कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित झाला आणि म्हणून तुमचं आभार मानले पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी. कारण तालुक्याची तीव्रता आहे आणि तालुक्याच्या विकासाचं हे साधन होणार. फक्त गुलाबरावांच्या मुंबईकरांना जाण्याचा रस्ता नाही हा, तर हा विकासाचं साधन होणार आहे. गुलाबराव बरोबर आहे ना. आणि म्हणून मी आलेलं त्यांना म्हटलं की तुम्ही सकाळी निघाला दुपारी मुंबईला जाणार. तर या दृष्टीनं आणि एक मुलांनी त्या महत्वाचं काम केलं तर सर्व पक्षीय चळवळ आहे. याला कुठल्याही प्रकारे पक्षीय गालबोट लागू दिलेलं नाही. हे फार मोलाचं आहे. हल्ली की बाहेर राजकारणामध्ये चढावं लागते. कोण तुमचं क्रेडिट घेतो, कोण मोठा कोण लहान. आता तर तुम्ही सगळ्या आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नसेल मी कोण आहे, जरी शेजारी असले तरी. आता कोणी तुम्हाला माहिती आहे वाजगाव जिल्ह्यामध्ये कोणी म्हणतो जिल्ह्यातला एकंदरीत कॅन्सर गेला, कोणी म्हणतो रबाडाचा आवाज नाही ते बरं झालं बाजूला गेलं. आता ते ज्याला कॅन्सर झाला आणि ज्याला रबाडाचा आवाज नाही त्याच्यात काय तुम्ही सगळी जबाबदारी टाकली. पण मी हे सांगू इच्छितो पार्लर करणार मी कधी धोका दिला नाही, पण हा प्रश्न मी आता हातात घेतलेला आहे आणि एवढं सांगू इच्छितो तुमचं आहे अपयश माझं आहे. जरी पारनेर तालुका दुसऱ्या मतदारसंघात गेला असला तरी पारनेर तालुका माझा तालुका असं मी मानतो आणि तो शेवटपर्यंत माझ्या रक्तात ते मात्र तो मी मानत राहणार. त्याचं कारणच आहे की पारनेरकरांनी एवढं प्रेम केलेलं आहे की त्याला किती मी दिलं तर ते कमीच पडणार, किती दिलं तरी ते कमीच पडणार. आणि हे आता स्वप्न जरी राहिले नाही रेल्वे, कारण इथे नगरहून पुण्याला रेल्वे जाणार, नाशिकवरून पुण्याला रेल्वे जाणार आणि म्हणून ही छेडणार आले फाट्याच्या अलीकड पलीकड आणि नगरला. त्यामुळे ही रेल्वे आता काळाची गरज झाली आणि जर झालीच नाही समजा वर काही अडचण झाली तर मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो की भारत सरकारला आता एक नवीन प्रकरण एक नवीन प्रपोजल घेतलेला आहे. मी त्याला तुमच्या आशीर्वादाने अर्थमंत्री होतो त्यावेळेला रेल्वेला आपण 25,000 कोटी अर्थ मंत्रालयानं एक बॉन्ड्स काढायची परवानगी दिली होती, इन्कम टॅक्स फ्री बॉन्ड. दुसरा प्रयत्न आपला असा आहे की जसं भारतामध्ये 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज फ्री बॉन्ड्स काढले आणि सगळ्या देशामध्ये रस्ते चालू झाले. त्याच पद्धतीची रेल्वे कल्पना अशी आहे की किमान यांना 50,000 रुपये कोटीचे बॉन्डची परवानगी द्यायची इन्कम टॅक्स फ्री. आणि या देशामध्ये ज्या नॉन फिजिबल रेल्वे आहेत, ज्या तोट्याच्या रेल्वे आहेत, त्या सगळ्या तोट्याच्या रेल्वे देशाला या घ्याव्याच लागतात. तो एक तर या युपीए सरकारचा मिनिमम पण कार्यक्रम आहे, किमान कार्यक्रमाचा भाग आहे. कारण नफ्यातच सगळं करायचं असेल तर मग घटनेप्रमाणे वेलकम करणं पुढे आहे. फक्त नफ्यातच करायचं असेल तर मग कोणातरी टाकाकडनं तर ताब्यातच आदेश दिला पाहिजे, आम्हाला ताब्यातच आदेश दिला पाहिजे, कारण नफाच फक्त कमवायचा. आणि सरकार जे आहे हे काही नफा कमवण्यासाठी बसलेलं नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाला आशीर्वादानं या क्षणाला जी काही ग्रोथ रेट आहे तो 9.3 म्हणतात इन्क्लुझिव्ह ग्रोथ. तो काही इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही, आमच्या अर्थमंत्री काय म्हणतात त्याच्यात, तो सिलेक्टिव्ह ग्रोथ आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे त्या उत्पादनाचा त्या वाढीचा प्रत्येक देशाच्या नागरिकाला होणारा लाभ तो काय होत नाही. गरिबीचा आणि श्रीमंतीचा अंतर आणि मध्ये एक नवीन वर्ग तयार झाला, मध्यम वर्ग वाढत चाललेला आहे. कंझ्युमर सोसायटी ज्याला आपण म्हणतो की ग्राहक कंपन्यांना कसं मिळेल अशा प्रकारचं एक नवं वातावरण आपल्या देशामध्ये तयार झालेलं आहे. आणि मुद्दा सांगत होतो की 1 लाख कोटी त्याला 50,000-25,000 दिले आणि रेल्वेचं नफा आहे, रेल्वे काही तोटत नाही. मी तर असं तिच्या परवान्यानं म्हटलं की रेल्वेचं भाडं कमी करण्यापेक्षा
पाडाय आपल्याला जे काही उरलेले पैसे ते तुम्ही अशा आता हा काय प्रकल्प तोट्यात नाही नफा ना तोटा किरकोळ 0.5% नफा होईल नफ्याला महत्व नाही पण नफ्यात रेल्वेला आणखीन सवलती पॅसेंजरला द्या पण त्यापेक्षा ज्या भागामध्ये रेल्वे गेलेली नाही त्या भागात ती रेल्वे पोहोचवणं गरजेचं आहे. आता पुढे मला नगर जोडलेलं आहे नगरला रेल्वे गेलेली पण कल्याण ते नगर हा जो संपूर्ण आदिवासी डोंगरी पारनेर तालुका सुद्धा हा पण त्या भागात राहतो डोंगरी तालुका आहे हा डोंगरी भाग आणि नगर तालुका जर सोडला तर संपूर्ण त्या डोंगरी भागातून रेल्वे जाते. परवा मी काश्मीरला गेलो होतो रेल्वेचे फायदे मी तुम्हाला सांगायचं कारण नाही तिथं रेल्वे चालू नाही आणि रेल्वेचा परिणाम असा झाला लिटरली मी त्या स्टेशनला उतरलो म्हणजे मुद्दामच गेलो होतो रेल्वे त्या लोकांनी 60 वर्षात पाहिलीच नव्हती. पहिली रेल्वे गाडी आली तर त्या 50 खेड्यातले लोक रात्रीला टेंबे घेऊन आले श्रीनगर व्हॅलीमध्ये बोगदे करून ती रेल्वे चालली इथे करिअर करावं लागेल तर वरून रेल्वे आणतात म्हणतात तो तोटा येतो ना पाहिजे तो राहता सेक्टरचा विषय नाही सांगत होतो एवढ्यासाठी की काळाची गरज आणि भारत सरकार आणि मी व्यक्तिशः आमदार पवार साहेब आम्ही जबाबदारी काढू इच्छित नाही टाळणार नाही उद्याच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये हा प्रश्न आपला मार्गी लागेल हे मी तुम्हाला काळा दगडावर दिले म्हणून सांगू इच्छितो. मागे काय करायचं कोणाला आम्ही साखरे घालायचं काय करायचं साईबाबाला घालायचं का तुमच्या इथं सुंदरवाराला घालायचं कारण पारनेर तालुक्यात खंडोबाचे मंदिर जास्त आहे आणि म्हणून देवीचे मंदिर भरपूर आहे तर देवाला तर साखरे घालायला पाहिजे. देवाला म्हणजे काय तो आता आपल्याला भारत सरकारलाच ते साखरे घालावं लागेल ते करू आपण. मी मुद्दा सांगत होतो का आता देशामध्ये जे सध्याचं वातावरण आहे कारण रेल्वेच्या प्रश्नासाठी मुलं प्रयत्न करतात सगळ्यांनी आपण काय प्रयत्न करतात सांगितलं म्हणून मी रेल्वेच्या प्रश्नावर फार तपशीलवार आणि किती सांगितलं तरी मुद्दा तोच आहे पण आलं अनेशा बऱ्याच दिवसांनी आपल्याला मध्ये एकदा भेटलो होतो पण पुन्हा बऱ्याच दिवसांनी भेटतोय म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो का सध्याचं जे वातावरण आहे भारत सरकारच्या पैशापुरतं सांगतो शिवाजीराव किंवा आमदार साहेब की आता भारत सरकारचं म्हणणं असतं का त्याला पैशाची कमी नाही. आज देशामध्ये आज अशी परिस्थिती आहे 80% रक्कम मी फार जबाबदारीने वक्तव्य करतो आमदार साहेब 80% रक्कम सगळ्या राज्याला भारत सरकारची आहे आणि सगळ्या खर्चात भारत सरकारच्या ज्ञान कमी झाल्या तर राज्य सरकार बंद पडतील आणि म्हणून राज्य सरकारने जेवढं उत्पन्न वाढवलंय त्या उत्पन्नाचा काही वाटा आता काही ठिकाणी राज्याला देण्याची गरज आहे. 12 आयोग नेमलेला आहे त्या ठिकाणी 13 आयोगाचे चेअरमन नेमलेले पैसे राज्याला मिळत राहतात म्हणून जे काही नवीन प्रकल्प येत आहेत इरिगेशनचे प्रकल्प आहेत त्याच्यात मी तपशीलवार जाणार नाही माझं पुण्यात कधी आलो साधिकाच्या ठिकाणी मी तपशीलवार बोलेल कारण आता प्रश्न असा आहे की राज्यांनी कसा खर्च करावा हा एक राज्याचा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून उद्या पण योजना कशा आहेत सगळे 10%, 15%, 5% राज्यांनी द्यायचे 90%, 95%, काही ठिकाणी 100% आणि 80% केंद्राने द्यायचे. आज नामदार भुजबळ साहेब जे महाराष्ट्रावर रस्ते चालवतात जीओटी मध्ये तोटा तर राज्य सरकार देणार पण 80% पैसे हे पूर्णपणे हे भारत सरकार देणार बीओटी मध्ये जाणार आणि म्हणून योजना पुष्कळ आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा कारण आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. आज विषय निघून जाईल म्हणून मी आता त्यांनी सांगितले मनमाड नगर जाऊन ब्रॉडगेज विद्युतीकरण करणं रेल्वेचं रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करणं बाकीचं सांगितलंय हे ब्रॉडगेज आणि रुंदरीकरण याचे सर्वे झालेले आहे बहुतेक तो 11व्या योजनेमध्ये नगर जाऊन याचं विद्युतीकरण आणि दुहेरीकरण हे 11व्या योजनेमध्ये घेतलं जाईल एवढंच मानतो कारण 11व्या योजना मंजूर झालेली आहे म्हणजे सगळे बाहेर यायचे कारण मला तो काय अधिकार नाही मंजूर झाला म्हणून त्या योजनेमध्ये घेतलाच बाकीच्या रेल्वेबद्दल मी बोलतो मी बातमीविषयी जाणार नाही मुद्दा सांगत होतो की पुढच्या काळामध्ये
वेगळे प्रश्न निर्माण होणार आणि झालेले वेगळे प्रश्न निर्माण झालेले. बेकारीचे प्रश्न आहेत, गरिबीचे प्रश्न आहेत, शेती उत्पादनाचे प्रश्न आहेत. आज देशामध्ये एकूण वैयक्तिकाची जमीन शिवाजीराव 30% कमी झालेली. वैयक्तिकाची एकूण देशाकाची 30% जमीन कमी झालेली आणि एकूण सगळ्या शेती उत्पादन सगळ्या राज्याचं कुठल्याही पिकाचं हे घटत चाललेलं आहे. एका बाजूला शेती कमी झाली, दुसऱ्या बाजूला उत्पादन करते, तिसऱ्या बाजूला आपण फूड सिक्युरिटी द्यायचं म्हणतोय. आणि शेतीशिवाय भारत सरकारला पर्याय नाही, पाण्याशिवाय आणि शेतीशिवाय. खर्च किती आला हा ₹5 करोड म्हणून चालणार नाही, त्यांना तर द्यावंच लागेल, देतच राहते.